मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, रोजच्याप्रमाणे आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि खास आहे. मित्रांनो, आजचा विषय हा खूप महत्त्वाचा आणि खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त 6 एप्रिल ते 26 एप्रिल स्वामींची आपल्याला सर्वात आवडती सेवा कोणती अशी करायची आहे की जेणेकरून स्वामींच्या कृपेने आपल्या आयुष्याचे सोनं होईल. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, 6 तारखेला खूप छान शुभ दिवस आहे. 6 तारखेला श्री रामनवमी आहे. या दिवसापासून आपल्याला 21 पारायण श्री स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण करायचे आहेत. बऱ्याच महिलांना काही अडचणी असतात, मग सलग स्वामी चरित्राचे 21 अध्याय 21 दिवस वाचणे शक्य होत नाही किंवा पुरुषांनाही काही प्रॉब्लेम असतात, नोकरीचे दिवस असतात किंवा दिवसभर करता येत नाही किंवा काही अनेक अडचणी येतात, अकस्मात अडचणी येतात. तर काही केल्या 21 पारायण सलग करणे शक्य होत स्वामी चरित्राचे पारायण सलग करणे शक्य होत नाही. तर मध्येच काही अडथळे येतात, अडचणी येतात, महिलांची मासिक धर्म येतात. जर ताई आपल्या मासिक धर्म आला तर आपल्याला 4 दिवस ते पाळावे लागतील. मासिक धर्माच्या 4थ्या दिवशी सुद्धा सेवा करायची नाही. तुम्ही मासिक धर्माचे 4 दिवस झाले तरच 5व्या दिवसापासून तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताची सेवा करायची आहे. आणि महिलांनो, तुमच्या शरीरासाठी या दिवसात महिलांना थोडा विकनेसपणा, अशक्तपणा येतो आणि ताईनो, शरीर हीच आपली प्रॉपर्टी आहे. म्हणजे बघा, जर तुमचे 5 पारायण झाले असतील श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे आणि मध्येच तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर ते 4 दिवस सोडून 5व्या दिवसापासून तुम्ही पुढचे 6वे पारायणाला सुरुवात करायची आहे. तुम्ही परत पहिल्यापासून श्री स्वामी चरित्र सारामृत वाचण्यास सुरुवात करू नये. म्हणजेच पहिल्या पारायणापासून सुरुवात करू नये. तसेच 5 पारायण झाले असेल आणि मासिक पाळीनंतर 6व्या पारायणाला तुम्ही सुरुवात करायची आहे. तुम्ही 6 तारखेपासून या सेवेला सुरुवात करायची आहे. 6 तारखेला रामनवमी आहे. आपल्याला 26 एप्रिलपर्यंत श्री स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय पूर्ण करायचेच आहे. 21 दिवस अध्याय पूर्ण झाले नाहीत तर काही अडचणीमुळे तर आपण एका दिवसात 2 पारायण करू शकतो. पण आपल्याला 26 एप्रिल श्री स्वामी समर्थ जयंतीपर्यंत 21 अध्यायाचे पारायण पूर्ण करायचं आहे. हे लक्षात घ्या, कारण हे खूप महत्त्वाचे आहे. तर माझ्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृताचे हे 21 अध्यायाचे पुस्तक आहे. तुमच्याकडे जर दुसऱ्या प्रकाशी श्री स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक असेल तर काही हरकत नाही, तुम्ही त्याचेही अध्याय पठण करू शकता, काही अडचण नाही. त्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या सुरात आपल्याला शांततेत रोज 11 माळी जप आपल्याला करायचा आहे व त्यानंतरच 11 वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे. या 3ही सेवा आपण करायच्याच आहे. जर काही अडचणीमुळे तुम्हाला माळ जप करता आले नाही, कारण घरात लहान बाळ आहे, अचानक पाहुणे आले आहेत, अचानक एखादी अडचण आली, तर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ जप खाली बसून करावा लागत असेल तर जप तुम्हाला 11 माळी करता आला नाही तरी काही हरकत नाही. तुम्ही काम करत करत सुद्धा तुम्ही स्वामींचा जप करू शकता. पण त्या 11 माळी तुमच्या पूर्ण झाल्या पाहिजेत. तेवढी संख्या तुमची झाली पाहिजे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. तर आपले काम करतसुद्धा तुम्ही स्वामींचे नामस्मरण करू शकता. तर कारण स्वामी आई ही आपली परीक्षा घेते आणि ती परीक्षा आपल्याला पूर्ण करायचीच आहे, काही केल्या. पण श्री स्वामी चरित्र ग्रंथांचे 21 अध्याय व तारक मंत्र स्वामींपुढे बसूनच शांत चित्ताने पठण करायचं आहे. लहान बाळ असले तर त्याला खाऊ पिऊ घालून झोपून तुम्ही सेवा करू शकता. गरोदर महिला असतील तर त्यांनी ही सेवा विचार करून करा, कारण एकसारखे तुम्हाला पारायण वाचणे शक्य होत नाही. कारण गरोदर असल्यामुळे खूप त्रास होतो, एकसारखे बसता येत नाही, अनेक त्रास असतात. तर काही महिलांना हे 21 अध्याय करायचंच असतील गरोदर महिलांना, तर त्यांनी दिवसातून पहिले तुम्ही 5 अध्याय किंवा पहिले 7 अध्याय तुम्ही वाचा. त्यानंतर उठा, थोड्या वेळाने थोडे रिलॅक्स होऊन त्यानंतर तुम्ही पुढचे अध्याय वाचा. असे केले तरीही चालेल. फक्त 12 ते 12:30 ही वेळ तुम्ही लक्षात ठेवा. जास्तीत जास्त अध्याय तुमचे वाचून कसे होतील याचा विचार करा. नाहीतर कसं, तुम्ही पहिले 7 वाचणार, परत त्यानंतर थोडा आराम करणार, त्यानंतर 7 करायचे, परत थोडा आराम, परत 7 करायचे. असं करण्यापेक्षा तुम्हाला जमेल तर तुम्ही 21 अध्यायाचे पठण करा. नाहीतर शरीर ही तुमची प्रॉपर्टी आहे आणि तुमच्या
पोटात बाळ आहे याचा विचार करा आणि मगच 21 अध्यायाचे पठण करा. नाहीतर तुम्हाला खूप स्वामींची सेवा करायची इच्छा आहे आणि आपण प्रेग्नेंट आहोत त्यामुळे आपल्याला करता येत नाही, तर तुम्ही एक सेवा करा की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप तुम्ही मनातल्या मनात चालू ठेवा. तीसुद्धा देखील श्री गुरुचरित्र, श्री स्वामी चरित्र अध्याय वाचण्याचे जेवढे पुण्य मिळतं तेवढेच पुण्य आपल्याला स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने मिळते. त्यामुळे गरोदर महिलांना मी खास करून सांगेन की तुम्ही नामस्मरणाची सेवा करा, तितकेच तुम्हाला पुण्य मिळते. आणि तुमच्या शरीराची व बाळाची काळजी घ्या. तर स्वामी आपल्याला खूप काही देतात. जेवढे सेवा कराल तेवढा मेवा आपल्याला मिळतो. स्वामी परीक्षा घेते, त्या परीक्षेत आपण उत्तीर्ण व्हायचं आहे, आपल्याला पास व्हायचेच आहे. दादा ताईनो, महाराजांच्या सेवेला कुठलंही नियम नाही. फक्त 12 ते 12:30 ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे. फक्त आपण या वेळेस सेवा करायची नाही. बाकी इतर वेळी तुम्ही कधीही श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताची पठण करू शकता. 6 तारखेपासून मित्रांनो श्री स्वामी चरित्र सारामृताची जेव्हा तुम्ही सेवा चालू कराल, सेवा चालू करण्याआधी एक नारळ व खडीसाखर आपल्याला स्वामींपुढे ठेवायचं आहे. आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळी आपण मंदिरात गेल्यानंतरही आपल्याला नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे. इच्छापूर्तीसाठी संकल्प करायचा आहे की हे समर्थ, मी आजपासून श्री स्वामी चरित्र सारामृताचे 21 पाठ चालू करणार आहे. हे 21 पाठ माझे निर्विघ्नपणे पार पडो व तुम्हाला इच्छा बोलून स्वामींकडून आशीर्वाद घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या. या जगात भरपूर जण दुःखी आहेत, उदास आहेत, खचलेले आहेत. माणूस अनेक विचाराने बुडला आहे. यासाठी या गोष्टींवर मात करण्यासाठी दादा ताईनो तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचे हे 21 पाठ करायचेच आहे. यामुळे तुमचे अनेक प्रश्न सुटतील हे मी खात्रीने सांगते. त्याचबरोबर ही सेवा करण्याआधी श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन नारळ खडीसाखर ठेवून महाराजांना मुजरा घाला, त्यांना तुमची इच्छा बोला. कारण महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत, त्यांना सगळं दिसतं, ही तुमच्या भावना ओळखतात. फक्त तुम्ही सेवा अगदी मनापासून करा, निर्मळ अंतःकरणाने करा. सगळ्यात महत्त्वाचे त्याचबरोबर आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. जे कोणी 21 अध्यायाचे पठण करणार आहे 21 दिवस, त्यांनी मांसाहार वर्ज्य करायचा आहे. थोडे दिवस आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी आपण मांसाहार वर्ज्य करायचा आहे व स्वच्छ व नितळ अंतःकरणाने स्वामींची सेवा करायची आहे. स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आपण जी 21 दिवसाची सेवा करणार आहोत या दिवसात परान्न खाऊ नये. आपण आपल्या घरचेच अन्न खावे. आपण जर दुसऱ्याचे अन्न खाल्ले, ही सेवा करत असताना जर आपण दुसऱ्याचे अन्न खाल्ले, ग्रहण केले, तर आपली सगळी सेवा त्यांना लागते, हे लक्षात घ्या. त्यामुळे परान्न खाऊ नये, बाहेरचे खाऊ नये, हॉटेलमधले खाऊ नये, फक्त घरचेच अन्न खावे. मग घरात आपली पत्नी असेल, बहीण असेल, मुलगी असेल तर तिच्या हातचे आपण खाऊ शकतो, पण घरातच खायचं आहे, तरच आपल्याला त्याचे फळ मिळते, हे लक्षात घ्या. घरचेच सात्विक अन्न खायचे आहे. कांदा लसूण विरहित खावेच असं नाही. कांदा लसूण असेल तरी काही हरकत नाही. कांदा लसूण वर्ज्य करावा असं काही नाही. मित्रांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ श्री स्वामी सेवा मार्गातील नित्य उपासनेचा अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. या अमृततुल्य ग्रंथात भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा अद्भुत लीलांपैकी काही लीलांचा समावेश आहे. आणि मित्रांनो, तुमच्या प्रत्येक समस्येवर, प्रत्येक संकटावर मात करणारा हा श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे. त्यामुळे जेवढी सेवा करणे शक्य होईल तेवढी ह्या 6 तारखेपासून श्री रामनवमी आहे, या 6 तारखेपासून श्री स्वामी चरित्र ग्रंथाची सेवा करायला सुरुवात करा. याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. स्वामी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गात त्यांची प्रचिती देतील आणि तुमची इच्छा कोणतीही असू दे ती पूर्ण होईलच. 21 दिवसात 21 पाठ तुम्ही नक्की करा. आणि काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.